इंद्रधनुष्य 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 इंद्रधनुष्य। नमस्कार श्रोते हो, इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी रेडिओ मैत्रीण चेतना जोशी आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर व्हावा, बेरोजगारी कमी व्हावी, ग्रामीण भागातून शहरी भागाकडे होणारं स्थलांतर कमी व्हावं, राष्ट्रीय उत्पन्नात वाढ व्हावी, मोठ्या उद्योगांना आधार मिळावा, या आणि अशा अनेक कारणांसाठी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना चालना देण्याचं काम चालू आहे. आज 16 जानेवारी नॅशनल स्टार्टअप डे. आजच्या याच दिवसाच्या अनुषंगानं आपण ऐकणार आहोत सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग उभारणी तसंच अन्य उद्योग उभारणीसाठी जिल्हा उद्योग केंद्राचं योगदान याविषयी अधिक माहिती जिल्हा उद्योग केंद्र रत्नागिरीच्या महाव्यवस्थापिका विद्या कुलकर्णी यांच्याकडून. मॅडम नमस्कार, स्टुडिओमध्ये स्वागत आहे आपलं. मॅडम, सुरुवातीलाच आपल्या श्रोत्यांना असं सांगा की सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग म्हणजेच MSME म्हणजे ह्याच्यात नेमके कोणते उद्योग येतात, या उद्योगाची नेमकी व्याख्या काय आहे? प्रथमतः स्टार्टअप डे आणि MSME डे जो आजचा आहे त्याबद्दल सर्व श्रोत्यांना माझ्या शुभेच्छा. MSME स्टार्टअप डे आहे हा खूप महत्त्वाचा आहे आपल्या देशाच्या दृष्टिकोनातून, आपल्या जो GDP आहे, ग्रोथ रेट आहे त्याच्या दृष्टिकोनातून. आपण जर लघु, सूक्ष्म, मध्यम उपक्रम डिफाईन करायला गेलो की ज्याला आपण MSME म्हणतो, मायक्रो, स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस, तर हा जो कायदा आहे तो 2006 साली झाला. आणि या कायद्याप्रमाणे सूक्ष्म, लघु, मध्यम उपक्रम यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग आणि सेवा, म्हणजे थोडक्यात उत्पादन उद्योग आणि सेवा उद्योग अशा दोन प्रकारचे उद्योग यामध्ये येतात. या दोन प्रकारचे जे उद्योग असतात तर या सर्व उद्योग आपण लघु, सूक्ष्म, मध्यममध्ये आपण घेतो. तर साधारणतः याचं वर्गीकरण जे आहे ते इन्व्हेस्टमेंट म्हणजे गुंतवणूक आणि टर्नओव्हर त्याचा जो आहे तर त्या आधारे केलेले आहेत. तर आपण सूक्ष्म उपक्रम कोणाला म्हणतो, तर ज्याची इन्व्हेस्टमेंट म्हणजे ज्या उद्योगातली प्लांट अँड मशिनरीची किंवा इक्विपमेंटची जी इन्व्हेस्टमेंट आहे तर ती 1 कोटीपर्यंत असेल आणि त्याचा टर्नओव्हर 5 कोटीपर्यंत असेल तर आपण त्याला सूक्ष्म उपक्रम म्हणतो, ज्याला मायक्रो आपण इंग्लिशमध्ये म्हणतो. त्याच्यानंतर लघु उपक्रम जे असतात तर त्याची इन्व्हेस्टमेंट 10 कोटीपर्यंत असते आणि त्याचा टर्नओव्हर जो आहे तो 50 कोटीपर्यंत असतो. अशा उद्योगांना आपण लघु म्हणतो, स्मॉल. आणि जे मीडियम आहेत, मध्यम उपक्रम, तर त्याची इन्व्हेस्टमेंट 50 कोटीपर्यंत असते आणि 250 कोटीपर्यंत त्याचा टर्नओव्हर असतो. तर असे उद्योग जे आहेत त्यांना आपण मध्यम म्हणतो. तर याच्यामध्ये सेवा आणि उत्पादन असे दोन प्रकारचे व्यवसाय असल्यामुळे याला इंडस्ट्री किंवा कायदा असं म्हणतात, त्याला उपक्रम हा शब्द वापरलेला आहे, एंटरप्राइजेस. तर हे सगळे आपले लघु, सूक्ष्म, मध्यम उपक्रम ह्या कायद्याअंतर्गत येतात. आता जसं मी सांगितलं की लघु, सूक्ष्म, मध्यम कायदा आहे तर त्यामध्ये दोन प्रकारचे क्षेत्र येतात. एक म्हणजे सेवा उद्योग, सर्व्हिस सेक्टर, की आता ज्या सेक्टरला खूप भरभराट आहे आणि आपण जर बघायला गेलं तर आता GDP मध्ये सर्व्हिस सेक्टरचा जो वाटा आहे तो खूप मोठा आहे. आपण सर्व्हिस ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्यांना ॲज अ इंडस्ट्री म्हणून दर्जा दिलेला आहे. फॉर एक्झाम्पल तुमचं सर्व्हिसिंग सेंटर असेल, 2 व्हीलर 4 व्हीलर गॅरेज असेल थोडक्यात, किंवा मोबाईल रिपेअरचं दुकान असेल, इलेक्ट्रिशियन असेल, प्लंबिंग फिटिंगच्या ॲक्टिव्हिटीज असतील, किंवा झेरॉक्स सेंटर असेल तुमचं, किंवा बऱ्यापैकी अशा ॲक्टिव्हिटीज की जिथून तुम्ही लोकांना सेवा देता, मग ती टेस्टिंग लॅबोरेटरी असेल किंवा क्लासेस असेल, किंवा अशा प्रकारचे बरेचसे जिथून तुम्ही लोकांना सेवा देता, तर हे सगळे सर्व्हिस ॲक्टिव्हिटीमध्ये येतात. आणि मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे काय की जिथं उत्पादन केलं जातं, म्हणजे अगदी रॉ मटेरियल आणून त्याच्यावर प्रोसेस केली जाते, प्रोडक्ट तयार केलं जातं, त्याचं पॅकिंग केलं जातं आणि ते बाजारात विकलं जातं. तर ही चेन ज्या इंडस्ट्रीमध्ये येते तर त्याला आपण मॅन्युफॅक्चरिंग म्हणतो. कोकणात असं म्हणता येईल की मँगो प्रोसेसिंग आहे किंवा कॅश्यू प्रोसेसिंग आहे, त्याच्यापासून जे बाय प्रोडक्ट्स आहेत, जॅम, जेली, सॉसेस जे काही असतील ते असतील, किंवा आपण जर बघायला गेलं तर द्रोण, पत्रावळे अशा प्रकारचे असतील, केमिकल्स असतील वेगवेगळ्या प्रकारचे, किंवा डिटर्जंट्स तयार करत असेल, गारमेंट सेक्टर असेल म्हणजे काही कपडे किंवा अशा टाईपचं फॅशन डिझायनिंगमध्ये कुणी काम करत असेल. थोडक्यात काही जिथून एखादं मॅन्युफॅक्चरिंग प्रोडक्ट तयार होतं तर ती आपण मॅन्युफॅक्चरिंग ॲक्टिव्हिटी समजतो. तर सर्व्हिस ॲक्टिव्हिटी आणि मॅन्युफॅक्चरिंग ॲक्टिव्हिटी अशा दोन ॲक्टिव्हिटी ह्या MSME ॲक्टमध्ये येतात. आता जर MSME ॲक्टचं आपण म्हणजे थोडं महत्त्व जर बघायला गेलं तर साधारणतः या MSME सेक्टरमुळं आपला जो GDP रेट आहे तर तो GDP रेटमध्ये थोडक्यात ह्या इंडस्ट्रियल सेक्टरचं योगदान खूप महत्त्वपूर्ण आहे. आपण जर बघायला गेलो तर आज GDP मध्ये भारताचा ह्या MSME सेक्टरचा वाटा 35% जास्त आहे. महाराष्ट्रात तो 50% जास्त आहे. म्हणजे थोडक्यात जो काही आपल्या राज्याच्या देशाच्या इन्फ्रास्ट्रक्चरल ऍक्टिव्हिटीला हँडहोल्डिंग जिथून मिळतं तर हे सेक्टर म्हणजे MSME सेक्टर आहे.
आपण ज्यावेळी मोठ्या उद्योगांचं चर्चा करत असतो, पण ती चर्चा करत असतानाच आज आपल्या हातात असलेले जे MSME सेक्टर आहे, आपल्या जिल्ह्याचं असेल, आपल्या महाराष्ट्राचं असेल, आपल्या देशाचं असेल, तर हे खूप मोठं आणि महत्त्वाचं सेक्टर आहे की जे आपण त्याला हँडहोल्डिंग दिलं आणि आपण त्याला चांगला बूस्ट दिला तर आज त्याचं कन्व्हर्जन खूप चांगल्या पद्धतीनं आपल्याला दिसू शकतं. आता आपली इथली जी तरुण पिढी किंवा त्यापेक्षा जास्त वयाचे लोक सुद्धा व्यवसायात जेव्हा उतरू इच्छितात तर तेव्हा त्यांना नोंदणी करावी लागते का त्यांच्या व्यवसायाची? हो, नोंदणी करणं खूप महत्त्वाचं पण आहे. कारण जे आपण ज्यावेळी नोंदणी करतो तर त्यावेळी आपला एक नोंदणीकृत उपक्रम असतो आणि जर तुम्ही बँकेत कर्ज घ्यायला गेला किंवा आणखीन वेगवेगळ्या प्रकारच्या गव्हर्नमेंट ऑफिसेसमध्ये गेला तर तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे का? तर त्याच्यामुळे करतं की तुम्ही उद्योजक आहात, तुमचा म्हणजे त्याला नंबर अलॉट केला जातो आणि उद्योग रजिस्ट्रेशन करण्याचे म्हणजे फायदे पण आहेत की जसं की तुम्हाला टेंडरिंग प्रोसेसमध्ये भाग घ्यायचा असेल, तुमच्याकडे रजिस्ट्रेशन असेल तर त्याला तुमचं जे काही सिक्युरिटी डिपॉझिट असेल तर ते माफ असतं. किंवा आमच्याकडे गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस नावाचं एक पोर्टल आहे, तर गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस पोर्टल सुद्धा त्याच्यावर तुम्ही नोंद केलं तर तुमचं गव्हर्नमेंट जे काही डिपार्टमेंट्स आहेत, जिथं जिथं गव्हर्नमेंटचं म्हणजे योगदान आहे, अनुदान आहे, तर तिथे जी काही खरेदी केली जाते तर हे गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस पोर्टलवर नोंद केल्यानंतर ही खरेदी होते. तर अशा प्रकारचे आणखीन कुठले प्रोसिजर असतील की जिथं तुम्हाला भाग घ्यायचा आहे ह्या टेंडर प्रक्रियेमध्ये तर तिथे तुम्हाला उद्यम रजिस्ट्रेशन करून घ्यावंच लागतं. त्यामुळे उद्यम रजिस्ट्रेशन करणं हे खूप महत्त्वाचं उपयोगी आहे. अच्छा, पण कोणत्या साईटवर जाऊन ही नोंदणी करावी लागते? त्याला वेबसाईट आहे, उद्यम रजिस्ट्रेशन नावाचीच वेबसाईट आहे, म्हणजे udyam.gov.in असं जरी टाकलं तुम्ही तरी ती वेबसाईट येते. आणि थोडक्यात सांगायचं म्हणजे निशुल्क आहे, त्याला कुठलीही फी भरावी लागत नाही ह्या रजिस्ट्रेशनला. आणि एक प्रकारचं ते सेल्फ डिक्लेरेशन आहे, म्हणजे तुम्हाला कुठली कागदपत्र पण जोडावी लागत नाहीत. त्यामध्ये तुमचा उद्योगाचा प्रकार कुठला आहे, तुमच्या इथे इन्व्हेस्टमेंट किती आहे त्या उद्योगातली, त्याचा पूर्ण पत्ता कुठं असेल तो, त्यानंतर त्याची एम्प्लॉयमेंट त्यातून किती जनरेट होणार आहे, अशा प्रकारचे सर्वसाधारण रजिस्ट्रेशनचे जे मुद्दे असतात ते त्याच्यामध्ये असतात. आणि ते बिलकुल अवघड नसतं, हार्डली एक 10 मिनिटामध्ये ते रजिस्ट्रेशन होऊन जातं. फक्त याच्यामध्ये तुमचा मेल आयडी असावा लागतो, रजिस्टर्ड मेल आयडी, आणि तुमचा मोबाईल नंबर जो आहे तो तुमच्या पॅन कार्डशी रजिस्टर्ड असला पाहिजे किंवा लिंक असला पाहिजे. या पोर्टलवरती आपण रजिस्टर केल्यानंतर पुढची प्रोसेस काय आहे? आता या पोर्टलवर रजिस्टर केल्यानंतर तुम्ही उद्योग डिक्लेअर केलेला आहे तुमचा, कुठला तुम्हाला करायचा आहे, आणि थोडक्यात त्या उद्योगासाठी तुम्हाला आता आमच्या शासनाच्या वेगवेगळ्या योजना आहेत तर त्या योजनांच्या मधून तुम्ही हँडहोल्डिंग घेऊ शकता आणि पुढं म्हणजे उद्योग सुरू करू शकता. त्याच्यानंतर पुढची प्रोसेस जेव्हा सुरू होते तेव्हा व्यवसाय सुरू करण्यासाठी कुठेतरी पैशांची गरज शेवटी असते आणि तिथे आपला जो माणूस असतो तो थोडासा पैशाकडून कमी पडतो. मग त्याच्यासाठी शासन काय सहाय्य करतं? कर्ज पुरवठा करतं का? अगदी बरोबर आहे तुम्ही सांगितलेलं. आपण मराठीत म्हणतो की सगळ्याचं सोंग आणता येतं मात्र पैशाचं सोंग आणता येत नाही. तर हे शासनानं ओळखलेलं आहे. पूर्वी अशीच अवस्था असायची मराठी तरुणांची सगळ्यांची की त्यांना कर्ज घ्यायचं म्हणजे घरातल्या कुणाकडून तरी पैसे मागायला लागायचे किंवा अशी जी म्हणजे डिपेंडन्सी होती थोडक्यात. तर साधारणतः 2010 पासून शासनाच्या खूप साऱ्या कर्जाच्या योजना सुरू झालेल्या आहेत. तर MSME सेक्टरला बूस्ट करण्यासाठी केंद्र शासनाची पंतप्रधान रोजगार निर्मिती योजना आहे, त्याचबरोबर राज्य सरकारची मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना आहे. या दोन्हीही योजना जे काही नवउद्योजक आहेत ज्यांना नवीन स्टार्टअप करायचं आहे तर त्यांच्यासाठी कर्ज पुरवण्याचं काम करतात. साधारणतः या दोन्ही योजनांच्या माध्यमातून आपण अगदी 50,000 ते 50 लाखापर्यंत इतक्या प्रोजेक्ट कॉस्टचं कर्ज प्रकरण करू शकतो. आणि ही जी प्रोसिजर आहे ही सगळी ऑनलाईन आहे, याच्यामध्ये मॅन्युअल इंटरफरन्स कुठेही नाही आणि अगदी फास्ट ट्रॅकवर होणाऱ्या ह्या दोन्हीही स्कीम्स आहेत. एखाद्या व्यक्तीला नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे, त्या व्यवसायातलं त्याला फारसं ज्ञान नाहीये, मग अशा वेळी या व्यक्तींना आपण ट्रेनिंग देऊ शकतो का? एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम आहे. तर याच्यामध्ये आपण काय करतो की एक ट्रेड घेतो आणि त्या ट्रेडला साजेस असं ट्रेनिंग आपण त्या कॅन्डिडेटला देतो. म्हणजे नॉर्मली ह्या जे ट्रेनिंग प्रोग्राम्स आहेत शासनातर्फे चालवले जाणारे तर ते कशासाठी आहेत तर नॉर्मली ज्यांचं शिक्षण झालेलं नाही आहे किंवा ज्यांना क्विट व्हायला लागलं शिक्षणातून किंवा एखाद्याला स्किल आहे पण त्याकडे काही गव्हर्नमेंट सर्टिफिकेट नाही आहे की ज्याच्यामुळे त्याला रोजगार आणि म्हणजे हे करायला अडचण येते. तर अशांच्यासाठी हा आपला एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट ट्रेनिंग प्रोग्राम आहे. तर हा जो ट्रेनिंग प्रोग्राम आहे हा आमच्या 2 संस्था आहेत, एक मिटकॉन आहे आणि एक MCD आहे, महाराष्ट्र सेंटर फॉर एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, की जो आपल्या शासनाचाच एक भाग आहे. तर या 2 संस्थांच्या तर्फे आपण हे प्रशिक्षण दरवर्षी आयोजित करत असतो एप्रिल नंतर. तर हे आपण काय करतो की आपण ते प्रत्येक तालुक्याला ट्रेनिंगच्या बॅचेस घेतो ह्या 30-30 मुलांच्या मुलींच्या.
की ज्या भागामध्ये जे पोटेन्शियल आहे त्याप्रमाणे आपण हे ट्रेनिंग प्रोग्राम्स घेत असतो. म्हणजे काही ठिकाणी समजा बेकरी प्रोडक्टसाठी इच्छुक असतील कॅन्डिडेट, तर आम्हाला प्रशिक्षण हवं आहे, तर मग त्यांना आपण तसं देतो. किंवा महिलांच्यासाठी फॅशन डिझायनिंग असेल, सॉफ्ट टॉईज मेकिंग असेल, इमिटेशन ज्वेलरी असेल, किंवा मुलांच्यासाठी डोमेस्टिक किंवा इंडस्ट्रीयल इलेक्ट्रिशियनच्या बॅचेस असतील, किंवा सर्वांच्यासाठी टॅली असेल, DTP असेल, सॉफ्टवेअर हार्डवेअरच्या बॅचेस असतील. थोडक्यात म्हणजे मार्केट सर्वे किंवा जे आपल्या इंडस्ट्रीयल असोसिएशन्स आहेत, तर ह्यांना आम्ही डिमांड करून विचारतो की तुम्हाला कुठल्या प्रकारचे लोक लागणार आहेत, त्याप्रमाणे आम्ही ट्रेंड लोक तयार करून त्याला उपयोगी, म्हणजे स्टोअर कीपर असेल किंवा अशा प्रकारचे जे ट्रेड्स आहेत की जे ज्याचं ट्रेनिंग दिल्यानंतर ते इंडस्ट्रीयल ह्यांना पण उपयोगी ठरू शकतं आणि ते स्वतःच्या पायावर उभं राहू शकतात. तर अशा प्रकारचे वेगवेगळ्या ट्रेड्सचे ट्रेनिंग आम्ही आयोजित करत असतो दरवर्षी. आणि हे ट्रेनिंग निशुल्क असतात, म्हणजे याला कुठलंही फीज घेतली जात नाही. उलट आपण त्यांना विद्यावेतन देत असतो. म्हणजे साधारणतः 1,000 ते 1,500 एवढा आपण स्टायपेंड देत असतो, जो काही पिरियड असेल ट्रेनिंगचा, 1 महिना 1.5 महिना त्याप्रमाणे. ट्रेनिंग सेशन घेतले जातात, तर याला आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातून कितीचा प्रतिसाद असतो? याच्यामध्ये ट्रेनिंग प्रोग्राम्सला एक मेथड आहे. म्हणजे आम्ही काय करतो, न्यूजपेपरला ती बातमी देतो पहिल्यांदा, आम्ही असे असे ट्रेनिंग प्रोग्राम्स आयोजित करतो आणि कुठल्या तालुक्याला कुठली डिमांड आहे, कुठलं पोटेन्शियल आहे, याप्रमाणे आम्ही त्या बॅचेस डिक्लेअर करतो की इथं ही बॅच होणार आहेत. म्हणजे इच्छुक लोक असतात, तर ते आम्ही असं कॉमन हॉल असेल, पंचायत समितीचं असेल किंवा ग्रामपंचायत असेल, तर अशा ठिकाणी जाऊन त्या मुलांचे मुलींचे म्हणजे इंटरव्ह्यू घेतले जातात इच्छुकांचे थोडक्यात, आणि त्यातून मग ते फायनलाइज केले जातात. मग ते इंटरव्ह्यूला सुद्धा तहसीलदार असतील, BDO असतील किंवा आमचं उद्योग निरीक्षक असतात, बँकेचे लोक असतात, तर त्यातून तो कॅन्डिडेट फायनल करतात आणि मग त्याची इलिजिबिलिटी बघून आपण त्याला ट्रेनिंग देत असतो. तर अशा प्रकारचे ट्रेनिंग प्रोग्राम्स आम्ही आमच्या 2 संस्था आहेत त्या सर्वे पण करतात की अशी किती इच्छुक म्हणजे कॅन्डिडेट्स आहेत की ज्यांना ट्रेनिंगची गरज आहे, आणि त्यानुसार मग ती बॅच ठरवली जाते. असं त्यामध्ये होतं. आणि नॉर्मली कसं आहे की समजा हे आमचे फ्री ऑफ कॉस्ट ट्रेनिंग प्रोग्राम आहेत. आमची जी MCD किंवा मिटकॉन जी ही संस्था आहेत, हे सुद्धा वेगवेगळे ट्रेनिंग प्रोग्राम्स घेत असतात. म्हणजे अपार्ट फ्रॉम DIC ग्रँट्स हे त्यांचे प्रोग्राम घेत असतात. मग ते तुमचं सोलार पॅनेलचं असेल, सूर्यमित्र म्हणून आमचं एक बॅच आहे ती मिटकॉन घेते, किंवा MCD जी आहे ती पण वेगवेगळ्या आमच्या बॅचेस घेत असतील. म्हणजे असं काही नाही की ट्रेनिंग फक्त DICच घेते. आमच्याशी संलग्न असणाऱ्या ह्या संस्था सुद्धा त्यांना ज्या प्रकारचं ट्रेनिंग पाहिजे त्या प्रकारचं ट्रेनिंग त्यांना मिळून जातं. म्हणजे काहीच प्रश्न नाही तसं. आणि ह्याची नोंदणी कुठे करावी लागते? याची नोंदणी तुम्ही जिल्हा उद्योग केंद्रात आमचे बसतात प्रतिनिधी MCDचे वगैरे, त्यांच्याकडे तुम्ही नाव देऊन गेलात तरी सुद्धा ज्यावेळी बॅच सुरू होईल त्यावेळी तुम्हाला ते कॉल करून बोलवून घेतात. मिटकॉन किंवा जिल्हा उद्योग केंद्राद्वारे ट्रेनिंग सेशन घेतली जातात, तर त्यावेळी त्यांना स्टायपेंड दिला जातो, सर्टिफिकेट दिली जातात. पुढे त्यांना काय विश्वास असतो की आपण ह्या व्यवसायात जाऊ शकतो किंवा एखादा नोकरी करू शकतो आपण? आता याच्यामध्ये मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे ट्रेनिंग प्रोग्राम्स तर घेतोच, पण त्यांचं ट्रेनिंग झाल्यानंतर म्हणजे आमच्या 2 संस्था आहेत, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र MCD असेल, मिटकॉन असेल, तर आम्ही ट्रेनिंग घेतल्यानंतर ह्या मुलांना सोडून देत नाही. तर साधारणतः 2 महिन्यांनी आम्ही ह्यांचं फॉलोअप ठेवतो. म्हणजे फॉलोअप मिटिंग्स असतात आपल्या, म्हणजे त्या फॉलोअपमध्ये आम्ही त्या मुलांना बोलवतो, त्यांना कॉन्टॅक्ट करतो आणि तुम्ही पुढे काय करताय हे ट्रेनिंग घेतल्यानंतर ह्याचं आम्ही त्यांच्याशी चर्चा करतो. मग कुणी नोकरीला कुणाला चान्स मिळाला असेल तिकडे जॉईन केलेलं असतं, किंवा ज्यांना उद्योग स्वतःचा करायचा त्याला आमच्या हे योजना आहेतच, मग त्यांचे अर्ज आम्ही भरून घेतो. म्हणजे CMEGP किंवा PMEGP या योजनेमध्ये, तर त्याच्या थ्रू त्यांना हँडहोल्डिंग दिलं जातं. पुढे जाऊन मॅन्युफॅक्चरिंग असेल तर ही योजना आहेच आहे आपली पॅकेज स्कीम ऑफ इन्सेंटिव्हची. म्हणजे थोडक्यात शासन तुम्हाला कुठेही एकटं पाडू देत नाही. अगदी ट्रेनिंग प्रोग्राम देण्यापासून ते कर्ज देऊन तुम्हाला तुमचं अगदी काय आपण व्यवसाय स्थिर होईपर्यंत शासन प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला मदत करतं. शासन हे सगळे पॅकेजेस देत असतं. तर तिथे अगदी तुम्हाला एखादा प्लॉट घ्यायचा असेल, MIDCतला असेल किंवा प्रायव्हेटमधला इंडस्ट्रीयल NA झालेला प्लॉट असेल, तर असा प्लॉट विकत घेण्यासाठी किंवा तुम्हाला भाडेपट्ट्याने घ्यायचं असेल त्यासाठी, बँकेचं मॉर्गेज डीड करायचं असेल कर्ज त्यासाठी तुम्हाला मुद्रांक शुल्क माफी दिली जाते. म्हणजे स्टॅम्प ड्युटी एक्झम्पशन आहे. ज्यावेळी तो महिला उद्योजक असेल, कुठलाही उद्योजक असेल, तर त्याला पूर्ण स्टॅम्प ड्युटी एक्झम्पशन आहे. 100% मुद्रांक शुल्क माफी आहे. आपल्याकडे एक कन्सेप्ट आलेली आहे, म्हणजे आपल्या जिल्ह्याचा एक्सपोर्टचा आराखडा आपण तयार करतोय निर्यात वृद्धीसाठी. तर त्यामध्ये आपलं 1-2 वर्षापासून नवीन कन्सेप्ट आलेली आहे, ODOP नावाची, 1 डिस्ट्रिक्ट 1 प्रोडक्ट. म्हणजे ज्या जिल्ह्यामध्ये जे पोटेन्शियल प्रोडक्ट्स आहेत तर ते डिफाईन करून त्याच्यावर जोर द्यायचा आणि त्याच्या थ्रू त्या जिल्ह्याची भरभराट साधायची, असा त्या पाठीमागचा उद्देश आहे थोडासा. तर 1 जिल्हा 1 उत्पादन, 1 डिस्ट्रिक्ट 1 प्रोडक्ट. तर या अंडर आपल्याकडे फिशरीज आणि मँगो अशा 2 प्रकारचे प्रोडक्ट्स आहेत की ज्याच्या एम्पॉवरमेंटसाठी आपण प्रयत्न करतोय.
कोकणातल्या लोकांचा ओढा असा असतो की बघितलं तर आपण जे काही एज्युकेशनल क्वालिफिकेशन त्याचं परिपूर्ण झालं किंवा हे तर ते बरेचसे मुंबईला स्विच होतात. आपण जर बघितलं तर मुंबईला जायचं प्रमाण खूप म्हणजे मोठं आहे इथे. पण आता जर ह्या 2 वर्षात बघायला गेलं म्हणजे आमच्या इथे तर ज्यावेळी मोठ्या प्रमाणावर टार्गेट्स आलेले आहेत म्हणजे आता हे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेचं या वर्षीसाठी 800 एवढं टार्गेट आलेलं आहे. म्हणजे किमान 800 कर्ज प्रकरणं झाली पाहिजेत पूर्ण. तर हे जर बघितलं तर आमचे खूप प्रयत्न सुरू आहेत की ह्या कोकणातल्या माणसाला उद्योग व्यवसायाच्या दृष्टिकोनातून आणणं. त्यासाठी आम्ही अवेअरनेस कॅम्प घेतो जिल्हा उद्योग केंद्रातर्फे वेगवेगळ्या ठिकाणी. लांजा असेल, संगमेश्वर असेल, मंडणगड असेल, प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी आमचे 2-3 कॅम्प्स झालेले आहेत. महिला बचत गटांच्या माध्यमातून असतील, काही NGOज असतील त्यांच्या माध्यमातून असतील, त्या त्या क्षेत्रातले आमदार खासदार असतील त्यांच्या माध्यमातून असेल. तर आम्ही अशा प्रकारचे मेळावे आयोजित करतो की जिथं लोकांना ह्या आता जशा मी सांगितलं तशा सगळ्या स्कीम डिटेलमध्ये इलॉबरेट करतो. आणि त्यांच्यातर्फे आम्ही असं केलेलं की फार ग्रामीण भागातली लोक असल्यामुळं त्यांना नेट कॅफेमध्ये जाणं वगैरे जायला लागू नये किंवा त्यांना प्रोजेक्ट रिपोर्ट वगैरे समजत नाहीत. तर अशा प्रकारसाठी आम्ही जिल्हा उद्योग केंद्रामार्फतीनं एक निशुल्क त्यांच्याकडून अर्ज भरून घेतो. त्यानंतर आम्ही त्यांचा प्रोजेक्ट रिपोर्ट पण तयार करून घेतो. तर इथं साधारणतः आपण जर बघितलं तर मँगो प्रोसेसिंग असेल, कॅश्यू प्रोसेसिंग असेल, जे काही फणस आहे त्याच्यावर प्रक्रियाचे म्हणजे उद्योग भरपूर आहेत. मँगो प्रोसेसिंगचे युनिट जे आहेत तर ते मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण 50 लाख एवढं आपण त्यामध्ये लोनचं आपण हे करू शकतो. फिश प्रोसेसिंग आहे. साधारणतः मँगो प्रोसेसिंग बघितलं तर इथे भरपूर घरोघरी आपण त्या म्हणजे सीझनल बऱ्याचशा महिला उद्योग किंवा गृहउद्योग आहेत जिथं पल्प तयार केले जातात, आंबा पोळी किंवा आंबावडी अशा प्रकारचे हे केले जातात. पण तसं बघायला गेलं तर फिश प्रोसेसिंगमध्ये फारसं इथे नाही आहे अजून. ते करायला पाहिजे उद्योजकांनी. त्यासाठी आम्ही भरपूर त्यांना सेन्सिटायझेशन केलेलं आहे. जसं मासे वाळवायची पद्धत ट्रॅडिशनल आहे तर त्याच्याऐवजी मी सोलार ड्रायर देऊ शकतो त्यामध्ये. किंवा इथे जसं काही 2 मोठे उद्योग आहेत, जिलानी असेल किंवा गद्रे प्रोसेसिंग असेल, ते मोठे उद्योजक आहेत. पण असे छोटे छोटे उद्योजक तयार व्हायला पाहिजेत की जेणेकरून त्यामध्ये फिश प्रोसेसिंग म्हणजे आपण म्हणतो काय की फिशचं लोणचं असेल किंवा कॅनिंग असेल किंवा अशा प्रकारचे ड्राय फिशचे काही रेसिपीज असतील, प्रकार असतील तर हे पण आपण करू शकतो त्यातून. मँगो प्रोसेसिंगमध्ये पण चांगल्या प्रकारचे गुणवत्ता ज्यांच्याकडे आहे तर त्यांचा पण एक्सपोर्ट त्यांनी वाढवला पाहिजे. किंवा बाकी फणस असेल किंवा कोकम एक आपल्याकडे एक चांगलं हे आहे तर त्यामध्ये पण आपण चांगलं करू शकतो. म्हणजे आता पण युनिट आहेत, योजक आहे, खूप सारे स्वाद कॅनिंग आहे, देसाईंचं आहे. तर अशा प्रकारचे युनिट आहेत. पण ह्यांना सगळ्यांनी एकत्र येऊन कुठेतरी चांगला ब्रँड तयार केला तर एक्सपोर्टसाठी पण त्याची मदत होऊ शकते. असे खूप सारे म्हणजे काय नॅचरल रिसोर्सेस कोकणात असल्यामुळं कोकणाला एक ब्रँड आहे थोडक्यात आपण म्हणूया. त्या GI मानांकन मिळालेलं आहे. इथल्या आंब्याला असेल, इथल्या काजूला असेल की ज्याच्यामुळं जी चव कोकणातल्या उत्पादनांची आहे ती कुठल्याच उत्पादनामध्ये नाही. जर कॅश्यू प्रोसेसिंगमध्ये बघितलं तर कॅश्यू प्रोसेसिंग इथे खूप चांगल्या प्रमाणावर होतं, मोठ्या प्रमाणावर. त्याचप्रमाणे कॅश्यूची बाय प्रोडक्ट्स तयार झाले पाहिजेत. म्हणजे कॅश्यूचं थोडक्यात म्हणजे आपण काजूची चॉकलेट म्हणूया किंवा काजूचे असे बाय प्रोडक्ट्स आहेत, लाडू असेल किंवा असे तयार झाले पाहिजेत. मग याच्यामध्ये कसं आहे की त्या उद्योजकाचा पण वाटा आहे की इथला कोकणातला जो काजू आहे तर तो पिवळ्या रंगाचा असतो की ज्याच्यामध्ये न्यूट्रिएंट व्हॅल्यूज असतात त्या जास्त असतात, प्रोटीन्स जास्त असतात की ज्याच्यामुळं त्याची न्यूट्रिएंट व्हॅल्यू वाढते की जी इतर कुठल्या काजूमध्ये नसते, की जी कोकणच्या काजूमध्ये आहे. मॅक्झिमम म्हणजे कर्ज घेतली पाहिजे, स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे की जेणेकरून हे प्रोडक्ट सीझनल आहेत. म्हणजे आंबा असेल किंवा सीझनल आहेत तर ते लाईफ लॉंग कसं सस्टेन करायचं. मग तुम्ही जर ते प्रोसेसिंग केलं तर त्याची व्हॅल्यू ॲडेड जे काही कॉस्ट असते ती वाढते किंवा ते आपण बाजारात खूप दिवसांनी आणू शकतो. ह्या प्रकारच्या प्रोसेसिंगला शासन खूप म्हणजे या योजनातून खूप हँडहोल्डिंग देते. तर त्या दृष्टिकोनातून त्यांनी पण ते म्हणजे प्रयत्न केले पाहिजेत. हे कोकणामध्ये आणखीन एक प्लस पॉईंट एक सांगायचा झाला तर कोकणाचं असं रेप्युटेशन आहे की इतर ठिकाणी त्यांची जी कर्ज आहेत ज्या व्यक्तींनी घेतलेली असतात तर NPAचं प्रमाण खूप मोठं आहे. मात्र कोकणामध्ये मी आता जिथं जिथं फिरले, बचत गटांच्या मधून संवाद साधला तर मला बँकांच्या सोबत इंटरॅक्ट केल्यानंतर असं आढळून आलं की कोकणामध्ये NPAचं प्रमाण खूप कमी आहे. म्हणजे नियर अबाउट 0% आहे. म्हणजे याचा अर्थ काय की कोकणातला जो माणूस आहे तर तो कोकणातला माणूस खूप प्रामाणिक आहे. म्हणजे 99.99% कर्ज फेड कशी होईल याच्याकडे त्याचं लक्ष आहे. त्यामुळं बँकांना सुद्धा खूप चांगलं मी यातून आवाहन करते की अशा लोकांना कर्ज नाही द्यायचं तर कुणाला द्यायचं. तर म्हणजे खूप चांगलं हे करू शकतात कोकणमधले लोक की जेणेकरून त्यांची भरभराट साधतील आणि इतरांना पण म्हणजे थोडक्यात आपण काय म्हणू एम्प्लॉयमेंट देऊन त्यांची पण भरभराट साधू शकते. म्हणजे खूप चांगलं म्हणजे प्रॉस्पेक्ट आहे इथे कोकणामध्ये. नेमकं कोणत्या व्यवसायासाठी जास्त एन्क्वायरी येतात तुमच्याकडे?
आमच्याकडे सध्या मँगो आणि कॅश्यू प्रोसेसिंग याच्यासाठी जास्त येतात. आणि अजून एक मी सांगताना विसरले की हे सगळं प्रोसेसिंग जरी बाजूला सोडलं तरी मगाशी मी जी सर्व्हिस ॲक्टिव्हिटीचं नाव घेतलं तर ती इथे आता रुजायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे ज्याला आपण म्हणूया टुरिझम म्हणूया, ॲग्रो टुरिझम म्हणूया, किंवा आता खूप मोठ्या प्रमाणावर गणपतीपुळे असेल, मालगुंड बीच असेल, पावस असेल, इथलं जे काही टुरिस्ट प्लेसेस आहेत हे पण खूप चांगले आहेत. तर या दृष्टिकोनातून पण आता म्हणजे सुरू झालेल्या आहेत हालचाली. टुरिझम सेक्टर आहे तर हे पण खूप भरभराटीला येते आता. टुरिझमसाठी म्हणजे न्याहारी व्यवस्थापन ज्याला म्हणूयात, स्टे म्हणूयात, किंवा आपल्या जे काही सी शोर आहेत चांगले आरेवारी असतील, किंवा तर तिथे आपण म्हणूयात की स्पोर्ट्स गेम्स, वॉटर गेम्स अशा प्रकारचं पण आम्ही कर्ज प्रकरणं करतोय त्यांची. तर त्याला पण खूप चांगला वाव आहे भविष्यामध्ये, की कोकणला एक आपण चांगलं टुरिस्ट प्लेस म्हणून पण चांगलं त्याला प्रॉस्पेक्ट्स आहेत, की जे तुम्ही याच्यामध्ये पण हे करू शकता. म्हणजे न्याहारी व्यवस्था असेल, किंवा स्टे असतील, होमस्टे, किंवा मगाशी सांगितल्याप्रमाणे ॲग्रो टुरिझम आहे. इथं खूप चांगलं निसर्ग सौंदर्य आहे, खूप चांगली हवा आहे, खूप चांगलं म्हणजे बघण्यासारखे आणि शांत निसर्गरम्य ठिकाण आहेत. त्यामुळे हा जो व्यवसाय आहे सर्व्हिस ॲक्टिव्हिटीमध्ये तर तो पण खूप चांगल्या प्रकारे इथं रुजू शकतो. म्हणजे शासन स्कुबा डायव्हिंग किंवा ॲग्रो टुरिझम याला सुद्धा अनुदान देते. हो हो हो. शासनाचा जो महिलांना पुढे आणण्याचा हेतू आहे तर तो साध्य होताना दिसतोय का? त्यांच्याकडून काही एन्क्वायरीज येत आहेत का या संदर्भात? आत्ता सध्या जर बघायला गेलं तर आम्ही जे ह्या योजनांचा प्रचार प्रसार केलेला आहे ह्याला पहिला आमचा टप्पा महिला बचत गटांचाच होता. म्हणजे जिल्हा परिषदेचे MSRLMचे जे महिला बचत गट आहेत, किंवा NULMचे जे आहेत नागरी भागातले, अर्बन सेक्टरमधले, किंवा महिला आर्थिक विकास महामंडळांचे जे बचत गट आहेत, तर ह्या सगळ्यांच्यामधून आम्ही सेन्सिटायझेशन केलेलं आहे. आणि ऑब्व्हियसली जिथं महिलांना सबसिडी जास्त आहे तर त्याचा इम्पॅक्ट म्हणा घरामध्ये आता कुटुंब विचार करायला लागते की महिलांना जर सबसिडी जास्त आहे तर त्यांच्याच नावे केलेलं प्रकरण काय वाईट. तर असं म्हणून आमच्याकडे महिला उद्योजकांची भरपूर प्रकरणं आहेत. आणि यामध्ये साधारणतः आमच्या 75% प्रकरणं जी आमची 100% प्रकरणं मंजूर झालेली आहेत, तर यापैकी जवळजवळ 70 ते 75% महिलांचीच प्रकरणं झालेली आहेत. आणि तसं बघायला गेलं कोकणातल्या ज्या महिला आहेत किंवा इतरही महिला आहेत ह्या खूप ॲक्टिव्ह असतात, त्यांची इफिशियन्सी खूप चांगली असते, कार्यक्षमता त्यांची चांगली असते. त्या थोडक्यात सांगायला गेलं तर त्या क्रिएटिव्ह असतात. म्हणजे नाविन्यतेचा जो ध्यास आहे तो महिलांना खूप चांगला असतो. आणि त्या दोन्ही पण मॅनेज करतात. आणि घर आणि व्यवसाय हे दोन्ही मॅनेज करण्याचं जे स्किल असतं ते त्यांच्याकडे चांगले असतं. तर इथे म्हणजे रत्नागिरीमध्ये खूप चांगलं महिलांचं सपोर्ट आहे, खूप चांगला प्रतिसाद आहे आणि बऱ्याचशा महिला येत आहेत. फक्त थोडंसं मॅन्युफॅक्चरिंगमध्ये अजून थोड्या कमी पडत आहेत महिला, की म्हणजे प्रोजेक्ट कॉस्ट जी आहे महिला बचत गटांची असेल किंवा इंडिव्हिज्युअल महिलांची आहे ही साधारणतः बघायला गेली तर एक 10 लाखाच्या आसपास असते. मात्र 50 लाखापर्यंतचं जे प्रपोजल आहे ह्याचं डेअरिंग अजून फारशा महिला करताना दिसत नाहीत. तर ते म्हणजे खूप चांगलं हे आहे की घरातल्या लोकांनी पण सपोर्ट केला तर अशा महिला खूप चांगलं प्रोजेक्ट करू शकतात, की ज्या टेक्निकली साऊंड आहेत, ज्यांना खरोखर इंजिनिअरिंग मधले आहेत किंवा ज्यांना फूड प्रोसेसिंग मधलं नॉलेज आहे तर त्या 100% करू शकतात, काहीच प्रश्न नाही. महिलांनी किंवा एकंदरीतच सगळ्यांनी या योजनांचा लाभ घ्यावा म्हणून तुम्ही काय आवाहन करू इच्छिता? आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी उद्योग खात्याचीच अधिकारी आहे आणि तुम्ही इथे मला बोलवलेलं आहे, तर त्यामुळं मी 100% सांगेन की तुम्ही नोकरीकडे वळण्यापेक्षा तुमचा उद्योग सुरू करा. कारण जो उद्योजक आहे हा खूप मानाचा घटक आहे समाजातला. आणि मगाशी मी सांगितलं की उद्योजक हा फक्त त्याच्या म्हणजे ह्याच्यामधून स्वतःचाच विकास साधत नाही, म्हणजे स्वतःचीच डेव्हलपमेंट साधत नाही, तर तो 4 जणांचा पोशिंदा असतो. म्हणजे तिथं जे रोजगार निर्मिती त्यानं केलेली असते तर तो आणखीन 4-5 जणांची 15-20 जणांची कुटुंब चालत असतो. आणि हे खूप मोठं पुण्याचं काम आहे. आणि ऑब्व्हियसली तुमच्याकडे म्हणजे पैसा, पद आणि प्रतिष्ठा ही येतच असते ज्यावेळी तुमचे स्ट्रगलिंगचे काही 2-3 वर्ष असतील, ती जर सोडली तर तुमच्याकडे हे सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिकली चालून येत असतात. आणि जसं एक मी मजेशीर गोष्ट सांगेन की जो नोकरी करत असतो त्याला महिन्याचा पगार मिळतो, किंवा नोकरीमध्ये अजून एक मजा असते की खूप चांगल्या डेडिकेटली जो काम करतो त्याला पण तेवढाच पगार मिळतो आणि कामचुकार असतो त्याला पण तेवढाच पगार मिळतो. मात्र उद्योगाच्या बाबतीत तसं नाही. तुम्ही तुमची फुल इफिशियन्सी लावून तुमच्या क्रिएटिव्हिटीनं, डेडिकेशननं जेवढं तुम्ही जास्त कष्ट घ्याल तेवढे तुम्हाला रिटर्न्स मिळत असतात. म्हणजे ते पैशाच्या स्वरूपात असोत, तुमच्या समाधानाच्या स्वरूपात असोत, मरातब असोत, किंवा म्हणजे थोडक्यात उद्योग करणं ही खूप चांगली गोष्ट आहे की जी असताना अशा जर खूप साऱ्या तुम्हाला अनुदानं देऊ केली असतील
आणि जर प्रत्येक टप्प्यावर शासन तुमच्या पाठीशी असेल तर तुम्ही मगाशी मी सांगितल्याप्रमाणे जे काही आपलं भारताचं असेल, महाराष्ट्राचं असेल, जो काही आपला ग्रोथ रेट आहे त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा टॅक्स पेअर हाच कॉम्पोनंट असतो आणि MSME सेक्टरमधला जो काही कॉम्पोनंट असतो तोच टॅक्स पेअर असतो मोठा. म्हणजे इनडायरेक्टली मला असं म्हणायचं की तुम्ही जे काही शासनाचे इन्फ्रास्ट्रक्चर ॲक्टिव्हिटीज असतील, रस्ते असतील किंवा पूल असेल, मेट्रो असेल, आपण बघतो तर हे इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये तुमचं मोठं योगदान आहे. म्हणजे इनडायरेक्टली तुम्ही खूप मोठं पुण्याचं काम करत असता की राष्ट्रोन्नती जी आहे त्याच्यामध्ये तुमचा खूप मोठा हातभार लागणार असतो. तर हे खूप मोठं चांगलं काम आहे असं मला वाटतं. तर त्यामुळे उद्योग करणं हे खूप चांगलं आहे आणि त्या दृष्टिकोनातूनच मला सर्वांना शुभेच्छा द्यायच्या आहेत. धन्यवाद मॅडम. तुम्ही सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग उभारणीतलं तसंच अन्य उभारणीतलं सुद्धा आपल्या जिल्हा उद्योग केंद्राचं जे योगदान आहे, इथली व्यवसाय उभारणी जी आहे याबद्दल खूप छान माहिती सांगितलीत. तर मी आपल्या आकाशवाणी केंद्रातर्फे आभार मानते. धन्यवाद. नॅशनल स्टार्टअप डेच्या अनुषंगानं सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग उभारणी तसंच अन्य उद्योग उभारणी यासाठी जिल्हा उद्योग केंद्राचं योगदान याविषयी जिल्हा उद्योग केंद्र रत्नागिरीच्या महाव्यवस्थापिका विद्या कुलकर्णी यांच्याशी केलेली बातचीत आपण ऐकलीत. बरं तर श्रोते हो, यासोबतच मी चेतना जोशी या कार्यक्रमातून आपला निरोप घेते. नमस्कार. इंद्रधनुष्य 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 इंद्रधनुष्य